महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांढरण रस्ते योजना सुरुवात झाली आहे। एक 4-5 वर्षामध्ये राज्याचे प्रमुख पांढरण रस्ते पूर्ण होतील। योजना सुरू झाली, यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत जे रस्ते अतिक्रमित होते या वर्षभरामध्ये या संपूर्ण पांढरण रस्ते, वहिवाटीचे रस्ते, शेत रस्त्याचं अतिक्रमण कमी करणे, पूर्ववत करणे, दोन्ही बाजूंना झाडं लावून सीमांकन करणे आणि रस्त्याला क्रमांक टाकणे ही मोहीम चालू आहे। आणि सोबतच यावर्षी 1000 कोटी रुपये तरतूद मिळाली आहे। 7.5 कोटी ग्रामीण भागाच्या आमदारांना यावर्षी आम्ही दिलेले आहेत। शहरी ग्रामीणच्या आमदारांना 5 कोटी रुपये दिलेले आहेत। ज्या ठिकाणी फक्त 25% ग्रामीण भागात त्यांना 2.5 कोटी रुपये दिले आहेत। 1000 कोटी रुपये या राज्यामध्ये वाटप झालेले आहेत। एवढंच नाही, जिल्हा नियोजन समिती आणि मायनिंग फंडातनं मोठ्या प्रमाणावर रस्त्याचं काम चालू आहे। मला विश्वास आहे की शेतकऱ्यांनी थोडी वाट बघावी लागेल, पण आता प्रामुख्याने रस्ते खुले करणे, रस्त्याची मोजणी करणे आणि या वर्षामध्ये संपूर्ण रस्ते संपूर्ण रस्ते वहिवाटीकरता सुरू करणे ही मोहीम आहे। मुख्यमंत्री बळीराजा पांढरण रस्ते योजनेमध्ये या संपूर्ण महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचा जे अत्यंत महत्त्वाचा विषय आम्ही हाती घेतलेला आहे।